आपण तपासलं पाहिजे. खास करून मी उद्धवजींना माझा सल्ला आहे की आता थोडं सबुरीने घ्यावं. दुसऱ्याला दोष देऊन सगळ्या गोष्टीचा प्रश्न सुटत नाही. आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र खूप वेगाने प्रगती करतोय. महाराष्ट्राच्या जनतेनं देवेंद्रजींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे. 2014 पासून 2000 आता कुठलं वर्ष आहे 26. त्यामुळे 14ला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आलं. 19ला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं 119 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या आणि चालू या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या 132 जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळं देवेंद्रजी च्या कर्तृत्वावर राज्यातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळं आणि एकनाथ शिंदे साहेबांचंही काम खूप चांगलं आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. एवढं चांगलं सरकार चाललेलं असताना आपण बघण्याचा दृष्टिकोन सुयोग्य ठेवावा अशा पद्धतीची माझी विनंती आपल्याला आहे. ऑपरेशन टायगर व्हायच्या अगोदर 6 खासदार ठाकरेंसाठी चांगले होते, मात्र आता त्यांना गद्दाराची उपमा दिली जाते. माणूस म्हणून चांगल्या लायकीचे नाहीत अशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरे आता सध्याला चालू सभेमध्ये करतायत. ओमराजे निंबाळकर असतील, संजय देशमुख असतील, इतर 6 खासदार असतील, त्यांना लायकी नसलेला माणूस म्हणून ते समजतात. कशा प्रकारे बघताय? म्हणजे ऑपरेशन टायगरला ऑपरेशन देवेंद्र देखील असं मला एक गोष्ट कळत नाही आहे. आता लायकी नसलेला माणूस लोक का गेली, लायकी नसल्यामुळे गेली का कशी गेली हे आपण तपासलं पाहिजे. खास करून मी उद्धवजींना माझा सल्ला आहे की आता थोडं सबुरीने घ्यावं. दुसऱ्याला दोष देऊन सगळ्या गोष्टीचा प्रश्न सुटत नाही. आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. अवश्य खासदार गेल्याचं दुःख त्यांना होईल, याच्यामध्ये कुठली शंका घेण्याचं कारण नाही. पण गेल्यानंतर दोषणं दुसऱ्याला देण्यापेक्षा हे जात असताना आपण कुठं कमी पडलो याचा अभ्यास ज्या दिवशी करतील त्या दिवशी मला वाटतंय त्यांना सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधीला अनेक वर्षापासून त्यांनी शोधलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की ही परिस्थिती का निर्माण होते या संदर्भात आपण विचार केला पाहिजे आणि समोरची लोक सातत्यानं का निवडणुका जिंकतायत याच्यावर विचार केला पाहिजे. आणि हा विचार जेव्हा हरणारे लोक करतील, फक्त पालकमंत्री म्हणून मला दोष द्यायचा, देवेंद्रजींना दोष द्यायचा किंवा एकनाथ शिंदे साहेबांना दोष द्यायचा म्हणजे सगळ्या प्रश्नाचं सोल्युशन मिळत नाही. आपण का महापालिकेत हरलो, आपण का राज्यात हरलो, आपण का जिल्हा परिषदेत हरलो याचं आत्मपरीक्षण केलं की सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. त्यामुळे ती उत्तरं मिळवण्यासाठी आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन देवेंद्र आहे आणि देवेंद्र फडणवीस पंतप्रधान शर्यतीमध्ये नसले पाहिजेत म्हणून अमित शहा आणि मोदी या दोघांनी मिळून हे ऑपरेशन देवेंद्र रचलेलं आहे. असं शर्यतीतनं बाद झालेल्या माणसांनी शर्यतीबद्दल चर्चा करू नये असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे त्यांना की प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे की एवढं मोठं आमदार सोडून गेले, खासदार सोडून गेले, हे सगळं त्या फ्रस्ट्रेशन मध्ये आदरणीय एवढ्या मोठ्या फ्रस्ट्रेशन मधनं काही गोष्टी उद्धवजींच्या डोक्यामध्ये येतात. माणूस फ्रस्ट्रेट झाला की तसे काही विचार मनामध्ये येतात, तसे विचार मनामध्ये येत आहेत. फ्रस्ट्रेशन मध्ये असलेल्या माणसाला फार गांभीर्याने घेऊ नये असे संकेत मला वाटतं आहेत. असं त्या संकेताचं पालन आपण करावं अशी विनंती होईल. नीट आणि सीईटी परीक्षेचा जे पेपर फुटे आहे त्याच्या निषेधात आज खासदार प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा सोलापूर काढण्यात येतो. मशाल मोर्चा प्रणित शिंदे करतायत. नीट आणि सीईटी परीक्षेचा पेपर नाही, एवढ्या मोठ्या नेत्यांच्यावर मी वक्तव्य करत नाही. विमानतळावर काय चर्चा झाली का बैठकीमध्ये? आता आचारसंहिता सगळ्या संपलेल्या आहेत. डीपीसीच्या नियुक्त्या होतील, परिवहन समितीची नेमणूक होईल आणि ज्या ज्या समित्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या समित्याच्या नेमणुका आता होतील. तेव्हा आपण बघा सातत्यानं 6-7 महिने आचारसंहिता होती, त्यामुळे त्या नेमणुका करता आल्या नव्हत्या. पण आता आचारसंहिता संपलेली आहे, त्यामुळे नेमणुकाचे सगळे मार्ग मोकळे झालेले आहेत. विमानतळावर काय चर्चा झाली का आजच्या नियोजन बैठकीमध्ये?
मंडळाच्या त्या नाईट क्लाइम्बिंग नई जिंदगी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. त्यांचं असं म्हणणं आहे की आता घरावरचं बुलडोजर चालतात, आम्ही संघर्ष करू सरकारच्या विरोधामध्ये. 1500 घरं जी आहेत अतिक्रमित, ते 5,000 घरं, तर ते संघर्ष समिती स्थापन करून घरा देणार असं त्यांचं. 107 एकरवरती अतिक्रमण आहे असं. बरं, पहिलं तर सरकारी जागेवर अतिक्रमण करायचं, बेकायदेशीरपणे राहायला जायचं, पुन्हा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.